नमस्कार, मी आज्ञा आणि आज्ञाज हेल्दी बाईट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी नवीन प्रोडक्ट घेऊन आली आहे, ते आहे आर्टिनसी. सो आर्टिनसी हा ब्रँड आहे. हा ब्रँड बेसिकली ज्यांना डायबिटीस आहेत आणि प्री डायबिटिक जाण आहेत आणि ज्यांना शुगर क्रेविंग्स होत आहेत, साखर अजिबात सोडायची नाहीये, तर हा ब्रँड त्यांच्यासाठी आहे. सो आज मी ह्यांची झिरो शुगर ब्राउनी हे प्रोडक्टचं मी आज रिव्ह्यू करणार आहे. तर हे बेसिकली ह्यांचं कीटो फ्रेंडली आहे आणि हे अराउंड 299 रुपीजला मिळते ह्यांच्या वेबसाईटवर. आणि आज मी ब्राउनी घेतली आहे ह्यांची. माझा बर्थडे सुद्धा आहे, सो मला झिरो शुगर आणि नो मैदा, मी मैदा खात नाही म्हणून मी आज ही ब्राउनी मागवली आहे. सो ह्यात आल्मंड आहे, कोको पावडर आहे, बटर आहे आणि ह्यांनी शुगर यूज नाही केली आहे. सो प्लांट बेस्ड शुगर हे यूज करतात ॲज अ इन्ग्रेडियंट. सो ह्यांचं मी प्रोडक्ट ओपन करते. मला हे मिठाईचे डबे असतात ना, तशा डब्याची फिलिंग देते हे. आणि हे ओपन करते. सो असं 3 पीसेस मिळतात आणि हे काय म्हणतात, डिसेंट साईजचे पीसेस आहेत आणि ह्या लोकांचं डिझाईन ह्याप्रमाणे केलंय. इवन शुगर जे आहे ते अशा प्रमाणे आहे, मी तेच ठेवते प्लेटवर. आणि हे लोक बेसिकली प्रोटीन पोर्शन कंट्रोल करतात त्यांच्या प्लेटमध्ये, की जास्त एक्स्ट्रा सुद्धा देत नाहीयेत. जरी साखर नाहीये तरी ह्यात थोडंसं स्वीटनर ह्यांनी ऍड केलंय, म्हणून ह्यांचे हे पोर्शन्स आहेत ते कंट्रोल्ड आहेत आणि हे प्रॉपर मेजर केलेले आहेत. रिसेंटली ह्यांचं मी शार्क टँक बघितलं आणि मी बघितलं चला एपिसोड बघून एकदा हे ट्राय करूया. सो बर्थडे साठी माझ्या हे खास मागवलंय आणि लेट्स ट्राय हे कसं आहे. मी लास्ट टाइम सिनेमन किचन मधलं फज ट्राय केलेलं आणि ते मला खूप आवडलं. त्याच्यानंतर मी परत एकदा फज मागवलेलं आणि मग मी स्वतः घरी फज बनवलं. तर ते इतकं सोपं आहे फज बनवणं घरी. ते कोणीही बनवू शकते, इवन ते लहान 4 वर्षाचं मूल सुद्धा बनवू शकते. फक्त त्याला बदाम आहेत ते रोस्ट करून द्यावं लागेल. जर कोण शेगडी समोर त्यांच्या मुलांना जाऊन देत नाहीयेत तर तुम्ही ट्राय करू शकता की ते घरी सुद्धा बनवू शकते. ते इतकं सोपं आहे घरी फज बनवणं आणि त्याला जास्त त्रास पण नाही होत आणि जास्त मेहनत पण नाहीये. सो नेक्स्ट टाइमचं फज मी माझ्यासाठी स्वतःसाठी बनवलेलं आणि आता ते सगळं सोडून ह्याचा रिव्ह्यू करूया. सो मी फर्स्ट बाईट घेते ह्याची. नॉर्मल ब्राउनी सारखीच लागते, कडू आहे थोडं. थोडंसं मला हे कडवट जाणवत आहे कोको बटरमुळे आणि आफ्टर टेस्ट शुगरची येते. सो पहिल्यांदाच टेस्ट करताना साखर हे बेसिकली साखर नाहीये, ह्यानी प्रोसेस वेगळं केलंय शुगरला. आय गेस स्टीविया म्हणून आहे, इफ आय एम नॉट प्रोनाउन्सिंग इट रॉंग. स्टीविया म्हणून यूज करतात शुगर इन्स्टेड ऑफ शुगर. सो हे स्टीविया यूज केला ह्याने आणि आफ्टर टेस्ट खूप वेळा राहते तोंडात ब्राउनीचं टेस्ट. चांगलं आहे, परत एकदा खाऊ शकते आणि माझ्या पॅरेंट्ससाठी पण मी हे घेऊ शकते आणि त्यांना बेफिकर देऊ शकते. जर तुम्ही ह्यांची वेबसाईट चेक केली तर हे लोक बाकीचे गोष्टी पण देतात. ह्यांच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा आहे. ह्यांच्याकडे काजू कतरी आहे, मोतीचूरचे लाडू आहेत, हलवा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत जे हे लोक सर्व करतात किंवा कॅटर करतात. आणि आईस्क्रीम सुद्धा आहे, मुळात झिरो शुगर विथ चांगलं प्रोसेस केलेलं
लॅब मध्ये बनवलेलं. परत एकदा बाईट. मला ह्यात ना बटर बटर खूप लागते, जे बेसिकली आवडत नाहीये एवढं. बटर बटर बटर. मी एकदा सिनेमन किचनची ब्राउनी ट्राय केली पाहिजे. आणि त्यांच्या मेजर गोष्टी इथे मिळत नाहीयेत. तो तोच राग येतोय, बाकी काही नाही. गुड ऑप्शन आहे ज्यांना गोड खायचंय आणि डायबिटीज आहे, शुगर क्रेविंग खूप होत आहे, ते लोक हे खाऊ शकतात. पण माझ्यासाठी हे मी परत नाही ऑर्डर करणार. मला इतकं खास नाही वाटलं हे. डायबिटीज आहे आणि ते लोक खाऊ शकतात हे, ते मी बिंदास सांगू शकते. पण मी हे नाही खाऊ शकत परत, मला नाही आवडलं इतकं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो मी थोडासा बाईट ठेवते, नंतर खाईन मी. मला नाही आवडलं इतकं. पण ज्यांना डायबिटीस आहे ते लोक हे आय कॅन से 100% की ते हे बिंदास खाऊ शकतात. मी एकदा हे माझ्या पॅरेंट्स बरोबर ट्राय केलं पाहिजे. माझ्या मम्मीला डायबिटीस आहे, झालेत 20 इयर्स प्लस झालेत. ती अजिबात गोड नाही खात आणि माझे पप्पा गोड खातात. सो पप्पांना हे दिलं पाहिजे खायला. आणि येस, ह्यांच्याकडे एगलेस सुद्धा ऑप्शन असतो. सो मी जेव्हा हे प्रोडक्ट चेक केलं मला मिळाला नाही एगलेस, सो विथ एग मला मिळालंय. सो यू कॅन डेफिनेटली चेक आउट दिस प्रोडक्ट. एकदा खाऊन बघा, आवडलं तर तुम्ही परत खाऊ शकतात. आणि पोर्शन्स 3 येतात, तर तुम्ही फॅमिली असेल तर तुम्ही बिंदास खाऊ शकतात 3 पोर्शन्स आरामात. ऍटलीस्ट एक एक बाईट तरी खाऊ शकतात, एक जर सगळंच नाही खायचं आहे तर मी सांगेन हे फक्त एकदा खाऊन बघा, आवडलं तर पुन्हा एकदा खा. पण मला हे एवढं खास आवडलं नाही, सो मी हे एकदाच खाणार. एकदा संध्याकाळी इन्स्टेड ऑफ केक मी हे कट करीन आणि हे खाईन मी. आणि सो मी इथेच माझा हा व्हिडिओ संपवते आणि थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि असेच पुन्हा व्हिडिओज येतील रिव्ह्यूजसाठी. जर तुम्हाला काही मला कमेंट करायचं असेल, काही प्रोडक्टची जर लिस्ट द्यायची असेल किंवा मी कोणता प्रोडक्ट नेक्स्ट खाल्ला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो इथेच मी हा माझा व्हिडिओ थांबवते. थँक्यू सो मच. आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.